नमस्कार, मी चंद्रशेखर ठाकूर. काल याच वेळी आपण थोड्या गप्पा मारल्या होत्या. अर्थात या गप्पा म्हणजे फेसबुकवर एकतर्फीच असतात, पण कॉमेंटच्या द्वारे आपण सहभागी होत असता म्हणून मी त्याला गप्पा म्हणतो. प्राणी पक्षी या विषयावरती काल आपण बोललो होतो आणि अनेकांना म्हणजे सांगायचं झालं तर 1600पेक्षा जास्त व्ह्यूज आले. अर्थात 1600पेक्षा जास्त लोकांनी हा कार्यक्रम पूर्ण बघितला असा माझा अजिबात दावा नाही, पण त्यावरून अंदाज येतो की लोकांना कार्यक्रम हा नक्की आवडला. आणि कितीतरी मंडळींनी कॉमेंट तर दिलेच, पण व्हॉट्सअपवर देखील कळवलं की आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला, स्वतःचे अनुभव सांगितले. मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं की हा कालचा कार्यक्रम ऐकून स्वतःचे देखील असे प्राण्यांबद्दल, पाळीव प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल आपले अनुभव सांगायला मंडळी उद्युक्त झाली. हा माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच सगळ्यांचे मी आभार मानतो. तर सगळे म्हणाले की आणखी पण आम्हाला अशा गप्पा ऐकायला आवडतील म्हणून, आणि मलाही वाटलं एकंदरीत कालचा जो प्रतिसाद बघून की आणखी थोडं बोलावं. अनुभव सगळ्यांच्याकडे भरपूर संख्येने असतात, जसे माझ्याकडे पण आहेत, तर म्हटलं आज थोडेसे तुमच्यासमोर मांडावेत. तर पक्षी, प्राणी, पशु यांच्याबद्दल प्रेम जे असतं ना, ते दोघांनी पशु पक्षी प्राण्यांना आपल्याबद्दल आणि आपल्याला त्यांच्याबद्दल, त्याचं उत्तम उदाहरण मी सांगेन की काही वर्षापूर्वी पत्रकार निखिल वागळे यांनी IBN लोकमतच्या माध्यमातून प्रकाशभाऊ आमटे यांची मुलाखत घेतली होती आणि तिथे जाऊन त्यांनी चित्रण केलं होतं की प्रत्यक्ष ज्या त्यांचे पशुपक्षी जिथे आहेत ठेवलेले, तर तिथे जाऊन त्यांनी चित्रण केलं होतं आणि प्रकाशभाऊंनी अगदी मोकळेपणाने सगळं त्यांना दाखवलं होतं. तर ते अजून मला ते जी फिल्म होती ती आठवते. ती बघितल्यावरती कळतं की पशुपक्षी, प्राणी आणि माणूस यांचं काय नातं असतं, काय प्रेम असतं. मला अजून आठवतं तिथे जो एक वाघ आहे ना, वाघाचं पिल्लू नाही, आता व्यवस्थित मोठा झालेला वाघ आहे तो. तर तो वाघ एकदम पिंजऱ्याचा उघडल्यावरती इतका झेपावून आला प्रकाशभाऊंच्याकडे. म्हणजे प्रकाशभाऊ थोडेसे घालले, शेवटी त्याचं वजन किती वाघायचं, पण एवढा तो प्रेमभराने, जसं मूल आईला बिलगतं तसं तो प्रकाशभाऊंना बिलगला वाघ, आणि प्रेमाने सगळं अंग त्यांचं चाटू लागलं आणि अक्षरशः डोकं तो इतक्या जिभेने चाटत होता. अर्थात वाघाचं चाटणं येते त्यामुळे ते असे हलत होते, पण क्षणभर मला वाटलं हा पशु आहे शेवटी. एखाद्या वेळी मूळ त्याची प्रवृत्ती जागी झाली आणि काही विपरीत प्रकार घडला तर. पण प्रकाशभाऊ एवढे शांत होते, जसं लहान मूल आईच्या कुशीत आश्वस्त असतं ना, तसे प्रकाशभाऊ एकदम शांत होते. ते त्यांना माहिती होतं हा आपलाच पोरगा आहे, काय करणार. तर तो वाघ इतक्या प्रेमभराने प्रकाशभाऊंचं डोकं चाटत होता ना. तसं दुसरीकडे त्यांचा एक छोटा नातू होता, 4 वर्षाचा. तो नातू अजगराशी खेळत होता. हे सगळं बघून विलक्षण वाटलं. आता कोणीच नुसतं सांगितलं असतं कदाचित विश्वास बसता नसता, पण प्रत्यक्ष जाऊन चित्रण केलेलं, त्यामुळे जे काय नातं आहे ना, ते त्यावरून एकच ते उदाहरण म्हणून. आणि आपल्याकडे नेहमी प्रत्येकाला अनुभव येत असतात. आता माझं देवगडला घर आहे, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो. देवगडला एकीकडे आमच्याकडे 14-15 गुरं होती, म्हणजे गाई, म्हशी, बैल सगळ्या प्रकारची. तर माझा भाऊ तिथे जो असतो देवगडला, विद्याधर नाव त्याचा रोजचा परिपाठ असतो की रात्री 9 वाजले की झोपण्यापूर्वी गोठ्यात जायचं आणि सगळ्या गुरांच्यावर एक नजर टाकायची. गुरं ना आपल्यासारखे रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत जागत नाहीत. गुरं काय करतात की त्यांचं झालं की साधारण 8च्या आसपास ती गवत खाऊन झालेलं असतं, ते झोपतात. पण 9 वाजता माझा भाऊ गेला ना की मग काय व्हायचं, ती गुरं धडकन उठायची. त्यावेळी विजेचे दिवे नव्हते, साधा कंदील घेऊन भाऊ गेला की ती सगळी गुरं धाड 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 आवाज यायचा, उठून उभी राहायचे. जसं काय मोठा अधिकारी आला की सैनिक अशी मानवंदना देतात त्या प्रकारे. अर्थात ती मानवंदना नव्हती, प्रेम होतं ते. भाऊ माझा गेला की सगळी गुरं उठून उभी राहायची आणि गुराशी 2 बाजूला बांधलेली असतात, मध्ये गव्हाणी म्हणतात त्याला, गवत टाकलेलं असतं आणि 2 बाजूला गुरं बांधलेली. तर भाऊ त्या गव्हाणीच्या बंद चालत चालत जायचा आणि प्रत्येक गाय, म्हैस, बैल, प्रत्येक जनावराच्या मानेवरून हात फिरवणार, त्याच्या कपाळावरून हात फिरवणार आणि आपल्या हाताने मुठभर गवताची जुडी त्याच्या पुढे करणार आणि ते प्रत्येक जनावर, गाय, म्हैस, ती मालकाने दिलेली जुडी अगदी आनंदाने खात असे, आनंदाने, प्रेमाने. आणि हे सगळं झालं की मग तो बंद करून यायचा. हे जे प्रेम होतं ना, कारण त्यांना काय झोपलेली असली तरी ती उठत असत तशी आणि जणू काय वाट बघत असत. जसं भीमाला
आईने भरवलेला एक घास खाल्ल्याशिवाय पोट भरत नसते, तसं मालकाने जुडीवर गवत घातल्याशिवाय त्यांचा तो पोट भरत नसते. तसे एक छान अनुभव घेतले होते. आणि माझ्या भावाचं असं नाही, माझ्या भावाची पत्नी आहे गावाला, तर ती देखील, आमचं असं विस्तीर्ण घर आहे, घराच्या बाजूला एक मोठा परिसर आहे, त्याच्यामध्ये झाडं, गवत, रान सगळं असतं. मग बऱ्याच वेळा काय होतं, गुरं तिथेच सोडून दिली जातात. 12-15 गुरं ती सकाळी एकदा तिथे सोडली की दिवसभर तिथे चाराही आहे, पाण्याची सोय आहे, दिवसभर तिथे ती असतात. आणि संध्याकाळ झाली की मग परत त्यांना आणून गोठ्यामध्ये बांधायचं. तर एक वेळा असं झालं, मी आणि माझी पत्नी मुंबईचीच, म्हणजे जन्म मुंबईत, वाढलेली मुंबई, त्यामुळे कोकणातलं फारसं तिला अनुभव नाही किंवा फारसं पाहिलेलं नाही. तर एकदा आम्ही देवगडला गेलो असताना संध्याकाळ झाली, तर माझ्या भावाची बायको म्हणाली आम्हाला दोघांना, येत आहे का तुम्ही, गुरं घेऊन येते परत म्हणून. घरापासून फार लांब नव्हत्या. तर म्हटलं जाऊया म्हणून. तर आम्हाला काय वाटलं, एवढा मोठा परिसर आहे, आता तिथे परिसरामध्ये विखुरलेली आहेत सगळे गाय, म्हैस, बैल वगैरे, तर त्यांना तिथे जाऊन प्रत्येकाला हाकत आणायला लागेल. तुम्हाला सांगतो असं काहीही झालं नाही. आम्ही तिघं तिथे गेलो. आमच्या त्या वहिनीने त्या परिसराचं एक दरवाजा गेट होतं ते उघडलं कुंपण, आणि नुसती तिथे उभे राहून हाक मारली जरा उंच आवाजामध्ये, येवा गो. येवा गो म्हणजे मालवणीमध्ये येवा म्हणजे या, गो म्हणजे हाक, अहो म्हणतात तसं, येवा गो म्हणून तिने एवढे हाक मारल्यावरती तुम्हाला सांगतो, बाळ जसं आई बाहेर कुठे गेली असेल आणि आल्यावरती बाळ कसं धावत येऊन आईला बिलकतं, तशी ती सगळी गाय, बैल, म्हशी इतकी दुडदुड धावत आली. आणि मग तिथून त्यांना तिने हे करत गोठ्यापर्यंत नेली, बांधली. पण माझी बायको ती कौतुकाने बघत राहिली. ती म्हणे येवा गो, हे त्यांना एवढं सगळं कळतं कसं. ती भले ती मराठी शिकलेली नाही जनावरं, पण ते शब्द त्यांच्या कानावर येतात, कोण बोलतंय. नंतर एकदा काय झालं, मी स्वतः म्हटलं येवा, मध्येच गेलो 4 वाजता, आणि येवा गो म्हटलं, एकही कोणी आलं नाही. म्हणजे त्यांना त्या वेळेचं भान असतं, आवाजाचं भान असतं, आणि त्याप्रमाणे त्या वहिनीने हाक मारली की ती यायची. म्हणजे एक ह्या काव्याचं सगळ्या गोष्टीमध्ये. आणि अनेक म्हणजे आपला कार्यक्रम बघतायत, अश्विन उपाध्याय पण कार्यक्रम बघतायत, तृप्ती सरदेसाई कार्यक्रम बघतायत, त्या गायिका आहेत तृप्ती सरदेसाई, त्यांचा सध्या गीततृप्ती कार्यक्रम खूप धडाक्यात चालू असतो. नमस्कार तृप्तीताई, तुमचं स्वागत. अश्विन उपाध्यायजी आपले स्वागत. तर अशा अनेक गोष्टी ज्या आपण अनुभवतो ना, त्याच्यामध्ये खरंच काव्य असतं. आणि पक्षी आपण बघतो ना, आता मुंबईमध्ये कसं होतं, आपण जरी इमारतीच्या गच्चीवर गेलो ना, तरी आभाळ पूर्ण दिसत नाही, कारण चारी बाजूही मोठमोठ्या इमारती असतात, 20 मजल्याच्या, 25 मजल्याच्या, त्यामुळे आकाश तसं निरखता येत नाही मुंबईतनं. पण गावाला गेलं ना, आणि छानपैकी संध्याकाळी बाहेर पडल्या रस्त्याच्याकडे जाऊन उभं राहिलं किंवा आपल्याच घराच्या परिसरामध्ये, तरी आकाशामध्ये शेकडो पक्षी, म्हणजे 1-2 नाही, पक्ष्यांचे थवेच्या थवे उडत असतात. ते बघणं हे नयन मनोहर दृश्य असतं. तो मजा तिथे जाऊन खरी बघता येते. तर कसं असतं, आणि आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल तो, की पक्ष्यांचे थवे जे असतात ना, ते जे उडत असतात, ते उडता उडता त्यांचे आकार सारखे इतके बदलत असतात. शेकडो प्रकारचे आकार बदलत असतात त्यांचे, आणि कधी दिशा बदलत, डावीकडे, उजवीकडे, वर, खाली, पण इतकं ते विहंगम दृश्य असतं ना. तर आपण त्याला काय म्हणतो सर्वसाधारणपणे, देवाची करणी, देवाची किमया. देवाची करणी, देवाची किमया आहेच हो. कारण देव म्हणा, निसर्ग म्हणा, एक मोठी शक्ती आहेच, त्याशिवाय एवढा सगळ्या डोलाला चालत नाही, हे तेवढंच खरं आहे. पण नुसती देवाची किमया म्हणून त्या पक्ष्यांचे थवे उडतायत आणि आकार बदलतायत, इतकं सुंदर दिसतं. तर त्याच्यामागे शास्त्र आहे, त्याच्यामागे विज्ञान आहे, हे मला कधी कळलं, 40-45 वर्षापूर्वी मला कळलं. की त्यावेळी मी एक व्याख्यान ऐकलं होतं मुंबईमध्ये, फोर्ट विभागामध्ये. डॉक्टर सलीम अली म्हणून पक्षी तज्ज्ञ होते, डॉक्टर सलीम अली, त्यांचं भाषण मी ऐकलं होतं. तेव्हा डॉक्टर सलीम अली यांनी तृप्तीताईंनी काहीतरी मेसेज पाठवला. मी तृप्तीताई हे झालं की मी वाचतो. तर सलीम अली साहेबांनी त्या भाषणामध्ये इतकं छान सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही बघता पक्ष्यांचे थवे उडत असतात, आकार बदलत असतात, ते का होतं? म्हटलं नाही माहिती. ते म्हणाले, त्यांनी छान उदाहरण दिलं. ते म्हणाले, तुम्ही बसमध्ये बसलेले असता, तुम्हाला खिडकीजवळची सीट मिळते, मराठीमध्ये आपण त्याला विंडो सीट म्हणतो. फार भाग्यवंतांना ती विंडो सीट मिळते. मी त्याच्यातला एक भाग्यवान आहे, मला अनेक वेळा विंडो सीट मिळते. मी तिथे बसतो, पण बसल्यानंतर थोडा वेळ बस सुरू झाली की मी शेजारी त्याला सांगतो, तुम्हाला बसायचं का, बसा म्हणून, आणि मी विंडो सीट सोडून बाजूच्या याच्यावर बसतो.
आणि त्यावेळी मला ना एक गंमत अशी वाटते की ज्या माणसाला बाजूच्या मी सांगतो तू इकडे बस म्हणून, तर तो थोडा साशंक असतो, कारण खिडकीजवळची जागा कोणी सोडत नाही. मग हा माणूस का सोडतोय, तिथे काय गडबड आहे का, म्हणून थोडे संमिश्र भाव असतात. पण नंतर ज्यावेळी कळतं त्याला की काय नाही, असंच निर्हेतुपणे सांगितलंय म्हणून, तो त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, अनपेक्षितपणे खिडकीजवळची जागा मिळाली विंडो सीट, तो आनंद बघायला मला आनंद वाटतो. विषयांतर झालं सोडून द्या. पण सलीम अली म्हणाले होते की खिडकीजवळ आपण बसलं की काय होतं, आपल्याला वारा खूप लागत असतो. मग काय काय मंडळी थोड्या वेळाने खिडकी बंद करून घेतात काच, कारण तो वाऱ्याचा त्रास होतो, तो जोरात तो वारा येत असतो. पण त्या प्रमाणामध्ये शेजारी बसलेल्या माणसाला त्या वाऱ्याचा एवढा त्रास होत नाही, कारण तो आत बसलेला असतो. तोच धागा पकडून सलीम अली साहेब म्हणाले की ज्यावेळी पक्षी उडत असतात त्यावेळी जे पक्षी म्हणजे असे 15-20 थर असतात, रांगा असतात पक्ष्यांच्या, त्या 15-20 रांगाने उडत असतात. पण त्या थव्यामध्ये जे सगळ्यात शेवटी पक्षी असतात डावीकडे आणि उजवीकडे, त्यांना वाऱ्याचा त्रास जास्त होत असतो, कारण सगळेच उडत असतात पण ते बाजूला असल्यामुळे त्यांना वाऱ्याचा त्रास जास्त होत असतो, कारण वारा समोरून येत असतो. आपण सायकलवर बसतो, सायकल चालवताना वाऱ्याचा विरोध होतो आणि थकायला होतं आपल्याला. तसं ते कडेला जे पक्षी आहेत त्यांना तो वाऱ्याचा त्रास होतो जास्ती, म्हणून ते काय करतात, ठराविक वेळ झाला की ते पक्षी आत येतात आणि आतल्या थराला जे आहेत रांगेमध्ये ते बाहेर जातात. हे जे स्थित्यंतर होत असतं ना, त्यामुळे आपल्याला कळतं की वाटतं की आकार बदलतोय, म्हणजे वाटतं नाही बदलत असतो, तर तो आकार त्यासाठी बदलत असतो. माझ्या लक्षात आलं नव्हतं. पण गंमत अशी की हे सतत चालू असतं की मग तिसऱ्या रांगेतला पक्षी येतो, तो बाहेर जातो, मग तो आत येतो. आता ह्याला कोण सूत्रसंचालन म्हणा, संचालन म्हणा, कोऑर्डिनेशन कोण करत असतो, त्याला एकच आम्ही म्हणू, परमेश्वरी इच्छा म्हणा, निसर्ग म्हणा. पण हे त्यांना ज्ञान कोणी दिलं? मी मागे एका कार्यक्रमामध्ये हे उदाहरण सांगितलं होतं, ही घटना. तर मला प्रेक्षकांना विचारलं, मग ह्याला उत्तर काय, त्यांना हे कसं कळतं? म्हटलं खरं आहे ते, काही पक्षी काय तिथे गेलेले नाहीत कुठच्या शाळेमध्ये की कोणतं व्याख्यान ऐकलं नाही, पण त्यांना जन्मजातच ती बुद्धी परमेश्वरांनी दिली आहे की तो थकला. बरं, हे इतकं सूत्रपणे होत असतं की तेवढी वेळ झाली की तो आत येणार, हा बाहेर जाणार, तो. आणि गंमत म्हणजे जी पिलं असतात ती आपली जागा सोडत नाहीत, कारण ती पिलं आहेत त्यांना ते सोसवणार नाही बाहेरचं कडेची जागा, त्यामुळे ती आतच असतात. त्यामुळे हे किती काव्य या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळं सलीम अली साहेबांनी सांगितल्यावरून कळलं की आपण ज्याला म्हणतो देवाची किमया, पण त्याला देखील शास्त्र आहे. तर मी सांगतो, त्या ग्रहस्थाने मला प्रश्न विचारला, मग कसं होत असेल? म्हटलं माझ्या दृष्टीने अशास्त्रीय उत्तर सांगतो की कोकणामध्ये म्हणजे सगळीकडे खेड्यामध्ये सुतार पक्ष्याची घरटी असतात, छान त्याचा तो एक आकार असतो. तर पिलं अंडी घातली सुतार पक्षा मादीनी, पिलं मोठी झाली, उडून गेली की तो घरटं रिकाम होतं. त्या घरट्यामध्ये पुन्हा कधी ती अंडी घालत नाही, तो तसाच पडून राहतो. मग खेळायला वगैरे अशी काढून मंडळी घेत असतात. तर अनेक वेळा आमची मुलं वगैरे लहान असताना आम्ही तो घरटं काढत असतो रिकामा झालेला. तर तुम्हाला सांगतो, ते सुतार पक्ष्यांनी बांधलेलं घरटं असतं, तर ते इतकी त्याची आकार तसाच असतो, वीण इतकी घट्ट असते, म्हणजे 2 हातांनी ताकद लावून ते ओढलं ना तरी ते सुटत नाही. ही ताकद त्या पक्षाच्या चोचीत कुठून आली हो? आणि तितके धागे छान विणलेले असतात. म्हणून बहिणाबाई म्हणतात की तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. एवढ्याच्या चोचीनी ते धागे, सहस्र धागे असतात, ते आणून एकमेकांच्या गुंफून ती इतकी घट्ट विण केलेली असते. हीच परमेश्वरी कृपा. तिने काय टेलरिंगचा कोर्स केला एका होता सुतार पक्षाने? नाही ना, म्हणजे जन्मजात उपजतच त्यानं ते दिले, तसे देवाने दिलं. त्यामुळे ते पक्षाच्या थव्याचा जो आकार बदलतो ना, खरंच म्हणजे अनेक गोष्टी आपण डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले ना, तर कितीतरी गोष्टी कळत असतात. आता हे मी कोणाला सांगितलं, लोक म्हणतील काय ठाकूर का नॉलेज आहे. हे माझं ज्ञान नाही आहे, हे माझं ओरिजिनल नाही आहे, कुठेतरी ऐकलेलंच असतं ना. व्यासोच्छेष्टम जगत सर्वम, सगळं व्यास म्हणजे उष्टावलेलं आहे, काही नवीन काय नाही. तसं आपण इच्छा असली ना ऐकायची की कितीतरी आपल्या ज्ञानात भर पडते. तर पक्ष्यांच्या थव्यांचे जे आकार बदलतात, पुन्हा नुसते आतला बाहेर नाही, हे करता करता ते उजवीकडे वळत असतात, डावीकडे वळत असतात. सगळे निसर्गाने त्यांना दिलेली ती किमया आहे. हां, तर मी सांगत होतो, तृप्तीताई सरदेसाईंनी एक मोठा कॉमेंट पाठवली. त्या म्हणतात, खूप सुंदर आठवणी सर. मला एक जुनी आठवण झाली. माझा मुलगा लहान होता तेव्हा देवगडला आम्ही गेलो होतो. घरी परत येताना आदल्या दिवशी गोठ्यामध्ये जाऊन तो गुरांना भेटला
आणि छोट्याशा पाडीला म्हणाला, मी पुन्हा येईन तेव्हा तू मोठी झालेली असाल. पाडी म्हणजे गाईचं वासरू. ती म्हणतात मी पुन्हा येईन तेव्हा तू मोठी झालेली असाल. नंतर माझ्या आतेभावाला माझा मुलगा म्हणाला की मे महिन्यात आपल्याला किती गरम होत असतं नाही का, मग त्या गुरांना पण गरम होत असेल, मग त्यांच्यासाठी गोठ्यात पंखा लावा ना. मोठ्या गोठ्यामध्ये म्हणजे आपल्या सर्वांना लहानपणापासूनच प्राणीमात्रांबद्दल किती आत्मीयते असते ते हे सगळं ऐकून माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. खूप धन्यवाद आणि नमस्कार सर तुम्हाला. धन्यवाद तृप्तीताई, तुम्ही एवढी मोठी तपशीलवार कॉमेंट लिहिली. मला खरंच कौतुक वाटतं तुमच्या मुलाचं की तो लहान असताना देखील त्याला वाटत होतं की बाहेर आपल्याला एवढं गरम होत असतं उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात, तेव्हा प्राण्यांना पण त्या गुरांना देखील उकडत असेल, त्यांच्यासाठी पंखा लावावा असं त्यांनी मला वाटतं मामाला तुमच्या सांगितलं. अनुभूती सगळ्यांना सारखी असते आणि म्हणून हे जे लहानपणापासून आहे ना पक्ष्यांचं प्रेम, प्राण्यांचं प्रेम, अनेक मंडळी खरंच एवढी सकाळची लवकरची वेळ असून देखील बघतायत. अशोक लाल गुंद्रे ते आमच्या कांदिवली यात्रेकट्ट्याचे सभासद आहेत. व्यंकटेश सोनार आमचे फेसबुक मित्र आहेत. प्रसाद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी तर साहित्यिक आहेत. अनेक वेळा त्यांचे छान छान लेख असतात. खूप सामाजिक कार्य देखील त्यांचं मोठं आहे. प्रसादजी तुमचे खूप खूप आभार. आणि प्रसादजी म्हणतात फार सुंदर आणि वास्तव निरीक्षण आपण मांडलं. प्रसादजी तुम्ही साहित्यिकार, तुमच्यासमोर मी काय बोलू, जे जसं घडलं बोलत तसं लिहितं, पण खूप बरं वाटलं. तर सांगत होतो मी की लहानपणापासून आपल्याला हे प्रेम असतं निर्माण होतं. त्याचं कारण ना मी माझ्या पिढीपुरतं सांगतो, आपल्या पिढीपुरतं, की आपल्याला लहानपणापासून आपली आई, आजी, मावशी, आत्या, आई बाबा हे सगळे काय सांगत असतात. आता चिमणी आली तर कधी सांगते मी चिमणी आली, आपल्याला काय सांगितलं जातं, ती बघ चिऊताई आली, तो बघ कावळेदादा आला, कपिला मावशी, गाय आली तर कपिला मावशी आली. म्हणजे नकळत आपल्याला लहानपणापासून ते रक्तात संस्कार रुजवलेत की ही सगळी मंडळी जी ती आपलीच आहेत म्हणून. आता कसं होतं, हळूहळू पिढ्या बदलल्या. आई बाबांना, आजी आजोबांना, तर आजी आजोबा बऱ्याच वेळा हल्ली जवळही असत नाही, ती गोष्ट वेगळी. कुटुंब लहान झाली, एकंदर परिस्थिती बदलली. त्यामुळे आता हा चिऊताई वगैरे सांगायला कोणाला फारसा आता वेळही नसतो. परवा मी एका मित्राच्या घरी गेलो होतो, माझ्याच वयाचा अर्थातच. तर त्याच्या घरी गेलो, त्याचा नातू होता साधारणपणे 4 वर्षाचा. आणि आम्ही बसलो असताना मित्र आत गेला, तेवढ्यात ग्रीलवरती जाऊन एक रजनीताई शहाणे, त्या देखील कार्यक्रम बघतात, बोरिवली पूर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या आहेत त्या सभासद. या मंडळीने मला खरंच तुमचं मी आभार म्हणण्यापेक्षा मला कौतुक वाटतं की एवढी सकाळची कामं असतात ती सोडून तुम्ही कार्यक्रम लाईव्ह बघता. नंतर तर खूप लोक बघतात, काल नंतर 1600पेक्षा जास्त लोकांनी बघितली, पण लाईव्ह बघणाऱ्यांचं मला कौतुक वाटतं. तर सांगायचं असं की कावळेदादा चिऊताई, तर माझ्या मित्राकडे गेलो आणि तेवढ्यामध्ये त्या ग्रिलवरती एक चिमणी येऊन बसली. तर मित्राचा नातू होता तिथे 4 वर्षाचा. मी त्याला म्हटलं ती मग चिऊताई आली. योगायोगाने पाठोपाठ एक कावळा येऊन ग्रिलवरती बसला. मी म्हटलं तो बघ कावळेदादा पण आला. तर तो 4 वर्षाचा नातू माझ्याकडे अशा नजरेने बघत होता ना की कुठच्या परग्रहावरून आजोबा आलाय, काय ताई काय नाही दादा काय म्हणून. मी त्याला सांगितलं, तर त्याला हे चिऊताई कावळेदादा शब्द जरा माहिती नाहीत, कारण आता कसं असतं, कॉन्व्हेंट सुरुवातीपासून कॉन्व्हेंट इंग्रजी मीडियमची मुलं असतात, त्यामुळे काऊनी चिऊताईनी हे बोलायला पण वेळ असत नाही. तर मी त्याला म्हटलं तू चिऊताईली कावळेदादाला. तो माझ्याकडे इतका शून्य नजरेने बघत होता आणि मग मला म्हणतो, ओ स्पॅरो चिमणी, स्पॅरो, हो इट्स क्रो. कावळ्याला क्रो, म्हणजे त्याला क्रो माहिती, स्पॅरो माहिती, चिऊताई कावळेदादा माहितीच नाही. त्यामुळे तो अशा नजरेने माझ्याकडे बघत होता. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं तुझी आई बाबा आहेत ना, तशी माझी आई बाबा आत्या मावशी सांगितलं, ते आम्हाला सुद्धा लहानपणी दाखवत असत, ही ताई आहे चिऊताई, ही आपला दादा आहे वगैरे. तर तो माझ्याकडे अशा नजरेने बघून म्हणाला, व्हॉट रबिश, आफ्टर ऑल दे आर जस्ट ॲनिमल्स यू नो, आफ्टर ऑल दे आर जस्ट ॲनिमल्स. अरे प्राणी आहेत ते, म्हणून तो माझ्याकडे असं बघत राहिला. आफ्टर ऑल दे आर जस्ट ॲनिमल्स. तात्पर्य काय की तुमच्या आमच्या पिढीसाठी ती चिऊताई होती, कावळेदादा होता, कपिला मावशी होती, या पुढच्या पिढीसाठी ते जस्ट ॲनिमल्स, प्राणी आहेत. त्यामुळे ह्याच्या पुढच्या पिढ्यांकडून ही अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. हे टीका नव्हे, मजा म्हणून सांगतो. म्हणजे परिस्थिती कशी बदलत असते ना ते सांगायसाठी. ते हे सगळं लहानपणापासूनच आपल्याला हे प्राणीप्रेम, पक्षीप्रेम असल्यामुळे आपल्याला ते रक्तातच आलेलं असतं. आता मी शाळेत असताना आमच्याकडे एक कुत्रा होता, त्याचं नाव मी ठेवलं होतं हिरा. तर लहान होतं पिल्लू, म्हणजे 10-12 दिवसाचं असताना ते मी कोणाकडून मित्राकडून आणलं होतं.
आणि मग तो मोठा झाला आमच्याकडे. तर मग मी जेवढी शाळेत जात असे तेवढी सायकलने जात असे. आमची शाळा लांब होती, 5 किलोमीटर जवळजवळ शाळा होती. तर संध्याकाळ झाली ना आणि माझ्या घरापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरती मी आलो की तिथनं मी सायकलची घंटा वाजवत असे. ती घंटा घरापर्यंत ऐकायला जायची आणि बरोबर ती वेळ साधारण 6:15 वगैरे वाजलेले असत. तर तो आमचा हिरा कुत्रा वाट बघत असायचा अंगणामध्ये बसून. कोकणातली गोष्ट सांगतोय. तर सायकलची घंटा वाजली की तो जीव तोडून इतका धावत यायचा तिथे. मी तो 2 मिनिटात यायचा. तो अर्धा किलोमीटर अंतर काय कावळ्याला जास्त नाही. तो आला की मी काय करत असं माहिती का, सकाळी शाळेत जाताना जवळ गुळाचा खडा, खोबऱ्याचा तुकडा किंवा एखादं बिस्किट घेऊन जात असे आणि तो आला की त्याला देत असे. तो जो काय आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असे ना. एकदा काय झालं, मी 2-3 दिवस आमच्या गावापासून 5 किलोमीटर लांब आमचे वडिलांचे मित्र ते म्हणाले की रे आमच्या घरी राहायला. तर मला घेऊन गेले. मग 3 दिवस मी त्यांच्या घरी राहिलो होतो. तर नंतर आल्यावर माझी आई सांगत होती, अरे हे 3 दिवस रोज बरोबर 6:15 वाजता हा कुत्रा अंगणात बसून वाट बघत असे की आता कधी घंटा वाजेल, कधी आपण जाऊ. पण मी नव्हतोच ना, मी तिकडे असल्यामुळे मग थोड्या वेळानं तो मग म्हणे परत यायचा. पण एवढं जे वेळेचं भान आणि रोज आपल्याला ही क्रिया करायची आहे, लक्षात ठेवतात प्राणी. खरंच प्रसाद कुलकर्णी सर म्हणतात, सॉरी खूप सुंदर माहिती मिळते पण लग्नाला जायचे त्यामुळे नंतर रेकॉर्डेड नक्की ऐकतो. धन्यवाद प्रसादजी. तर असं ते हिरा कुत्रा माझा. शेवटी एक दिवशी तो आमच्याकडे वाघ नव्हे वाघूट म्हणतात, म्हणजे वाघाच्या पेक्षा जरा कमी कॅटेगरीचा पण हिंस्र श्वापच असतं. तो आला आणि रात्री तो अंगणात हिरा कुत्रा झोपलेला असताना त्याला तो घेऊन गेला. पण गावठी कुत्रे देखील असे बुद्धिवान असतात. त्याला बरोबर वेळेचं भान आणि तो बरोबर 6:15च्या दरम्यान येऊन तिथे वाट बघत असायचा मी कधी येत होते. आणि त्याचा एवढा लळा होता. माझे वडील होते ना, ते कुत्रा पाळण्याच्या एकदम विरुद्ध. त्यांना अजिबात कुत्र्याचं प्रेम नाही. ते मला म्हणत की कुत्रा अजिबात पाळायचं नाही. पण माझ्या हट्टाखातर मी तो आणला होता त्यांच्या इच्छेविरुद्ध. पण त्यांनी नारीजादाने काय होईना कर काय ते, पण ते पूर्ण विरुद्ध होते कुत्र्याच्या. तर एकदा काय झालं, माझे वडील मुंबईला आले होते. ते कधी त्याच्याकडे डुंगून बघतही नसत. त्याचे लाड प्यार तर वेगळी गोष्ट. केवळ मी आणला, मला नाराज करायचं नाही म्हणून त्यांनी तो ठेवून घेतला होता. ते 1 वर्ष काय झालं की माझे वडील मुंबईला आले होते. जवळजवळ 1.5 महिना ते मुंबईत राहिले होते. आणि ज्यावेळी ते 1.5 महिन्यानंतर परत आले त्यावेळी कुत्र्यालाही कळतं की आपला रोजचा मनुष्य कुठं दिसत नाही. आणि 1.5 महिन्यानंतर वडीलनी कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. त्याबरोबर हा जो काय धावत गेला आणि त्या 2 पायावर मागच्या उभा राहून पुढचे 2 पाय त्यांच्या अंगावर टेकवून असे पापे घेतात तसं ह्या बाजूला त्या बाजूला ह्या मांडीवर. त्यामुळे वडील म्हणजे एवढे प्रभावित झाले की एवढं प्रेम हा प्राणी करतो. आणि तुम्हाला सांगतो त्या दिवसापासून वडिलांची बॉडी लँग्वेजच बदलली. आईनंतर मला सांगे, रोज मला विचारतात ना, हिराला खायला घातलंस का, हिराला हे दिलंस का, हिराला ते घाल थोडं. म्हणजे त्यांनाही कळलं की त्यांनी आपल्या प्रेमाने जिंकून घेतलं त्या कुत्र्याने माझ्या वडिलांना. ही आठवण मला अजूनसुद्धा आहे. अशा अनेक गोष्टी असतात. आता आमच्या कोकणामध्ये ना या गुरामध्ये झुंजी लागतातच. म्हणजे एकाच घरातली गुरं कधी एकमेकांशी झुंजत नाहीत ना, पण शेजारची वगैरे ते चालू असतं. तर एकदा आमच्या शेजारी राहणारे ग्रस्त, त्याचा बैल दुसऱ्या गावातनं कोणतरी बैल आला होता. दोघांची झुंज लागली आणि ती झुंज अशी असते ना, कोणाची हिंमत असत नाही सोडवायला जायची, कारण त्यांच्या ह्याच्यात सैतान संचारलेलं असतं बैलांच्या अंगामध्ये. तर इतकी झुंज झाली कडाक्याची की हा जो शेजारी माझा होता त्याच्या बैलाचं शिंग मुळापासून उपटून आलं. कल्पना करा, पूर्ण ग्रोनअप झालेला बैल, मुळापासून शिंग उपटून आलं. झाड जसं खोड उपटून काढतात जमिनीतून तसं. आणि अर्थात त्याला त्यावेळी आमच्याकडे पशुवैद्य वगैरे असं काही नव्हतं. असं काय करणार, तसं असतं. मग घरी आल्यावरती त्याच्यामध्ये त्यांनी हळद वगैरे घालून बराच प्रयत्न केला. पण ती जखम एवढी होती ना, काही झालं नाही. शेवटी जवळजवळ 8 महिने तो बैल तसा होता. त्यामुळे मोठी जखम झालेली, त्याच्यात किडे पडले. आता मला सांगा, ते शिंग किती खोल असतं, ती जखम, त्याच्यामध्ये किडे पडले, त्याला केवढा यातना होत असतील. पण पशु आहे, तो बोलू शकत नाही, ओरडतही नव्हता तो. पण आपल्याला कळतं ना. बरं, बाहेरून ह्यापेक्षा काय मोरीचं तेल हे लावलं, बँडेज बांधलेलं, पण तो इतकं त्याला वेदना होत होत्या आणि त्याच्यात तो बरं होण्यातलं नव्हतं. तर कोणतरी एकदा मुंबईचा माणूस आला, तुम्हाला काय आता बैलाचा उपयोग आहे, खाटकाला देऊन टाक ना. खाटकाला देऊन टाकतो, आता कामाचा उपयोग राहिला नाही, किती दिवस असा राहील तो. कोणी सांगितलं की पशुवैद्यक आमच्याकडे त्यावेळी नव्हते. मला पशुवैद्य असताना तर त्याला इंजेक्शन देऊन मारून टाकलं असतं, कारण ते यातना सोसत तो राहायचा. एका दृष्टीने ते मर्सी किलिंग म्हणतात तसं ठीक आहे, पण ती सोय नव्हती. पण हा जो मनुष्य त्याला म्हणाला की खाटकाला देऊन टाक, खाटीक घेऊन जाईल. त्यावेळी तो शेतकरी शेजारी आमचा रडला होता, म्हणाला, साहेब असं बोलू नका हो.
असं नका बोलू. त्यांनी इतके दिवस माझी सेवा केली आहे, माझी शेती केली आहे, मी माझ्यातली अर्धी भाकरी त्याला घालीन, पण खाटकाला देणार नाही म्हणून. ही जी भावना आहे ना प्राण्याबद्दल प्रेम, म्हणजे खरोखर त्या माणसाची अशी काय श्रीमंत नव्हता रोज त्याला खायला घाल, पण जे आहे ते म्हणे मी त्याला खायला घालीन, पण मी खाटकाला देणार नाही. हे जे प्रेम असतं ना, अशा अनेक प्राण्यांच्या गोष्टी वगैरे अनुभवल्यामुळे. आणि सगळ्यांचे अनुभव असतात. अनेक मंडळी मला सांगतात, आता आज सांगतील, पण पशु आपण ह्याच्यात बघतो सर्कसमध्ये. काल मी उल्लेख केला होता दामू धोत्रेंचा. तर आज त्यांचं मला जे पुस्तक वाचलं होतं, वाघ सिंह माझे सखे सोबती, त्यांनी स्वतःची स्वाक्षरी करून दामू धोत्रेंनी मला ते पुस्तक दिलं होतं. त्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला होता. या गोष्टीला जवळजवळ 45-50 वर्ष झाली असतील. आता दामू धोत्रे हयात नाही आहेत, काल मी म्हटलं होते. तर त्यांनी त्या पुस्तकाचं मला दिलं होतं आणि खाली त्यांनी स्वाक्षरी काय केली होती, चंद्रशेखर ठाकूर या माझ्या मित्रास सप्रेम भेट, आणि खाली सही केली होती दामू धोत्रे ऑफ इंडिया. दामू धोत्रे भारताचे होते, पण 35 वर्ष ते परदेशामध्ये होते, सर्कशीत काम करत होते. तर त्यामुळे त्यांना भारताचं प्रेम होतं. त्यामुळे तिकडनं सर्कशीतनं निवृत्ती घेतल्यावरती ते भारतातच आले, पुण्यामध्ये बंगला बांधून राहत होते. पण त्यांनी मला सांगितलं की मी जेव्हा जेव्हा स्वाक्षरी देतो त्यावेळी मी सही अशी करतो, दामू धोत्रे ऑफ इंडिया. भले करिअर त्यांचं सगळं परदेशात गेलं, पण मूळ जो भारताचा मातृभूमीचा अभिमान आहे ना, आपण नेहमी म्हणतो देशाभिमान देशाभिमान, तो त्याच्यातून व्यक्त होतात. ती सही अजूनही माझ्याकडे आहे, दामू धोत्रे ऑफ इंडिया म्हणून त्यांनी ही केलेली. तर त्यांनी एकदा अनुभव सांगितला होता. म्हणाला, प्राणी जसं कुत्रा बुद्धिमान असतो, घोडा बुद्धिमान असतो, तसं म्हणे सगळेच प्राणी बुद्धिमान असतात नाही. त्यांनी उदाहरण सांगितलं होतं. ते म्हणाले, सर्कशीमध्ये तुम्ही प्राण्यांचे खेळ बघायला तुम्हाला आवडतं, भले 2-5-3 मिनिटाचा खेळ असतो, पण त्या प्राण्याला शिकवायला किती अवघड असतं, तुम्हाला पडद्यामागे काय घडतं कल्पना येत नसेल. त्यांनी मला एक अनुभव सांगितला. म्हणाले, रेडा त्याला शिकवायला किती, कुत्रा चटकन शिकतो, घोडा चटकन शिकतो, पण रेड्याला शिकवायला खूप मेहनत लागते. पण प्रत्येक प्राण्याला शिकवायला सहज म्हणजे अर्ध्या मिनिटात अर्ध्या तासात नाही होऊ शकत, काही दिवस घालवायला लागतात, ती गोष्ट वेगळी, पण ती मेहनत पडद्यामागे एवढी असते, त्यामुळे तो खेळ आपल्याला आवडतो. तर त्यांनी सांगितलं रेड्याला शिकवायचं कसं, तर त्यांनी एक म्हणजे आपल्याला कल्पना येते की किती हे काम कठीण असतं. सुधीरजी देवदार देखील कार्यक्रम बघताय, सुधीरजी खूप दिवसांनी संपर्क आला आपला. तर त्यांनी सांगितलं रेड्याला कसं शिकवायचं. ते म्हणाले, आणि ते रिंग मास्टर होते दामू धोत्रे, शिवाय प्राण्यांना शिकवत देखील असं. तर ते म्हणाले, रेडा आलेला त्याच्याकडनं कामं करून घ्यायची. तर पहिलं काम म्हणजे किती कठीण असतं बघा. त्याला उभा केलेला, त्या रेड्याला अशी वेसण घालतात, तशी वेसण, आणि त्या वेसणीला इकडनं एक दोरी आणि 2 माणसं 2 बाजूला, लांब दोरी, ते 12-15 फूट अशी लांब दोरी घेऊन 2 माणसं उभी. त्याला वेसण घातलेली आहे, त्याला दोरी बांधलेली आहे, 2 माणसं 2 बाजूला दोरी घेऊन उभे आहेत. समोर रिंग मास्टर दामू धोत्रे उभे आहेत, आणि ते जोरात त्याला आज्ञा देतात, लेफ्ट म्हणजे डावीकडे वळ. लेफ्ट म्हटल्यावरती त्याला रेड्याला काय करणार, पण लेफ्ट म्हटल्यावरती डावीकडे जो मनुष्य ना दोरी धरून, तो ती दोरी खेचतो, मग त्या रेड्याचं तोंड असं होतं. असं 25 वेळा करायचं, आणि ते झाल्यावरती त्याला खायला द्यायचं, थोडंसं काहीतरी खायला द्यायचं. म्हणजे त्याच्या कानावरती हे एकदा नाही, असं जवळजवळ 20-22 दिवस केलं. ते झालं की लगेच राईट म्हटलं की उजवीकडचा मनुष्य दोरी खेचणार, मग ते रेड्याचं तोंड आपोआपच असं होणार ना, कारण दोरी खेचल्यामुळे. असं साधारण 20-25 दिवस झालं की रेड्याला कुठेतरी मेंदूमध्ये नोंद होते की लेफ्ट म्हटल्यावरती आपल्याला असं वळाय करायचं असतं. पण तेव्हा 20-25 दिवस झाल्यावरती काय होतं, ती माणसं तशीच दोरी धरून असतात, पण नंतर 20-25 दिवस झाल्यावरती ते माणूस दोरी खेचत नाही, नुसतं धरून राहतो. पण त्याला काय वाटतं, लेफ्ट म्हटल्यावरती तो दोरी खेचल्यावर जसं तोंड होतं ना, तसं तो आपोआपच करतो, दोरी न खेचता देखील. म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये रजिस्टर होतं की लेफ्ट म्हटल्यावरती इकडे बघायचे, राईट म्हटल्यावरती इकडे बघायचे. केवळ लेफ्ट आणि राईट हे 2 शब्द शिकवायसाठी मला सांगा, एवढी जर मेहनत लागते, तर इतर खेळ त्यांच्याकडून करून घ्यायला किती मेहनत लागत असेल. त्या दामू धोत्रे म्हणाले, आमच्या सर्कशीमध्ये एक घोडा होता, असं ना रिंगण असं का, रिंगण साधारणपणे किती 1 फूटभर उंच असं ते भिंत बांधलेली असते छोटीशी रिंगणामध्ये. तर असा खेळ होता, घोडा पुढचे 2 पाय, पुढचे 2 पाय जमिनीवरती, मागचा 1 पाय जमिनीवरती, आणि उजवा पाय जो आहे ना, ते ती छोटीशी भिंत असते त्याच्यावर ठेवायचा. तर किती अनबॅलन्स होतं बघा, दोन्ही पाय खाली आहेत.
तीन पाय खाली आहेत आणि चौथा पाय तो तसा ठेवायचा आणि त्या स्थितीत चालायला किती कठीण होतं, पण तो तेवढं त्याला शिकवलेलं होतं की 3 पाय खाली आणि चौथा पाय असा, त्यामुळे थोडा वाकडा झालेला असतो घोडा. पण चालायला सो कठीण होतो की एरवी 2 पाय एकदम पुढे गेले, 2 पाय पुढचे मागे घेतले, हे सोपं असतं. पण हे तो करत असतो, जास्त वेळ नाही, मिनिटभर. पण त्याच्यात खेळ असा होता की हे सगळं करत असताना तो रिंग मास्टर बघत असतो घोड्याच्या बाजूला. नंतर रिंग मास्टर पुढे जातो. रिंग मास्टर पुढे गेल्यावरती घोड्याला कळतं आता तो बघत नाही, तो झटकन तो रिंगणावर ठेवलेला चौथा पाय उंच असतो ना, तो खाली घेतो आणि नॉर्मल चालतो. म्हणजे काय त्रास होतो ना, तो खाली चालतो. आपल्याला काय वाटतं की घोड्याला कळलं की आता मास्तर बघत नाहीये ना, झटकन पाय खाली करून नॉर्मल चालूया म्हणून. तेवढ्यात रिंग मास्टर मागे बघतो, पुन्हा तो घोडा झटकन तो उजवा पाय असतो मागचा, तो पुन्हा त्या कठड्यावरती ठेवतो. हे शिकवलेलं असतं. आपल्याला वाटतं की त्याला हे कळलं, हे शिकवलेलं असतं की मी मागे वळून बघितलं की तो परत पाय ठेवायचा. आता मला सांगा, लेफ्ट राईटसाठी एवढे दिवस गेले, मग एक हे सांगायला की मी तिकडे बघितलं, बरं हे काय बोलून समजत नाही, मी मागे आलो की परत पाय तू तिकडे ठेवायचं, हे शिकवायला किती कष्ट पडत असतील. आपण 2-2 मिनिटाचे खेळ बघतो. तर असे अनेक मंडळी भेटले आयुष्यामध्ये, त्यांच्याशी बोललो, त्यांनी बोललेलं ऐकलं, बघितलंही अनेक, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. तर आज हा कार्यक्रम साधारणपणे 30 मिनिटं कालही झाली होती, आजही झाली आहेत. तर मंडळी म्हणाले की असं तुम्ही अनुभव सांगा, मला ऐकायला आवडतं. चांगल्या गोष्टी ऐकायला सगळ्यांना आवडत असतात आणि प्रत्येकाकडे अनुभवांचं भांडार असतं. फक्त कोणी खुलकर म्हणतात तसं बोलत नाही, सांगत नाही, लिहत नाही, पण व्यक्तिगत असे कळवत असतात. आणि मला अनेक लोकांनी सांगितलं आमचे पण अनुभव सांगा. म्हटलं नक्की तुम्ही हे करा म्हणून. तर या आता ज्यांनी सांगितलं तृप्ती सरदेसाई, त्यांचा मुलगा आता मोठा झाला, तो मला वाटतं नाव विसरलो मी, पण तो IT क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती आहे. पण हे जे त्यांनी सांगितलं की गुरांना देखील उकडतं, गरम होतं, त्यांच्यासाठी मामा गोठ्यामध्ये पंखा लाव रे, हा जो भाव आहे ना, तो खरंच त्याच्यामध्ये काव्य आहे, अशा इतर मंडळींचं असतं. अभिराम जोशी देवगडून बोलत आहेत. माझे अभिराम जोशी, त्यांची आत्या माझ्या वर्गामध्ये होती, नंदिनी जोशी. अभिराम, तुमचं खूप स्वागत. अभिराम जोशी उत्तम कविता वगैरे करतात, साहित्यिक आहे, देवगडला त्यांचा छान व्यवसाय आहे त्यांचा. आणि त्यांचे आजोबा ते कुटुंब मित्र होते, माझ्या वडिलांचे मित्र होते ते. आणि त्यांचे आजोबा देखील नाटकात छान काम करत असतात, देवगडला मी पाहिलेले त्यांचं. अभिराम, आणि मला वाटतं अभिरामांचे चिरंजीव ते देखील लाकडी घाण्यावरती तेल काढायचा व्यवसाय त्यांचा आहे. अभिरामजी, मी आलो देवगडला की नक्की तुम्हाला भेटेन. तर झाले 30 मिनिटं, मी आता इथेच थांबतो. अनेक मंडळी काल मला अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावर व्याख्यानं देणारे चंद्रसेन टिळेकर यांचा मला फोन आला. म्हणाले कालचा कार्यक्रम बघितला, खूप छान वाटला. व्यंकटेश सोनार ते सर म्हणतात, धन्यवाद सर, माझं नाव घेतलं. शेअर मार्केटच्या निमित्ताने आपल्याशी जोडले गेलो. आपल्या अनेक व्याख्याने लाईव्ह ऐकली, पण अनेक वेगळ्या विषयावरचे माहितीचाही उपयोग होत आहे. खूप छान माहिती, आठवणी आपण देतात. व्यंकटेश सोनार साहेब, मला आठवत होतं की केव्हा तरी शेअर मार्केटच्या व्याख्यानादरम्यानच आपण भेटलेलो होतो म्हणून. पण मुलाला शाळेत सोडण्यासाठी मला बाहेर पडावे लागत आहे. पुन्हा नंतर बघेन. क्या बात आहे, किती छान. असं प्रेम करणारी माणसांना तुम्हाला सांगतो आयुष्यात हजारोंच्या संख्येने मिळेल. आता बघा ना, किती मी शेअर बाजारची व्याख्यानं बंद करूनच 5 वर्ष झाली. त्याच्या आधी किंवा ते 10-12 वर्षापूर्वी माझं व्याख्यान त्यांनी ऐकलं असेल. पण एवढं सगळं लक्षात ठेवून लोक कळवतात ना, तो आनंद असतो आयुष्यामध्ये, दुसरं काय असतं. तर मी आता इथे थांबतो. धन्यवाद. तर मला सांगायचं राहिलं, चंद्रसेन टिळेकर जे अंधश्रद्धेवरती वारंवार ते फेसबुक लाईव्ह करत असतात, लिहत असतात, सामनामध्ये त्यांचा सदर असतं. ते मला म्हणाले, एवढं छान तुम्ही सांगतात, मी अंधश्रद्धेवरती असं 10 मिनिटाचं बोला ना. म्हटलं ठीक आहे, तो माझा खरा प्रांत नव्हे, बोलेन मी. पण कसं होतं की ही अंधश्रद्धा एवढ्या थराला पोचली आहे ना, ते माझ्यासारख्या माणसापेक्षा कोणी प्रसिद्ध व्यक्तीने जर प्रबोधन केलं ना, तर त्याचा जास्त उपयोग होईल. पण टिळेकर सरांची सूचना मी मानली, मला हे आवडेल. कारण अनेक वेळा काय होतं की या अंधश्रद्धा इतक्या पराकोटीला गेलेली असते ना, अनेक लोकांचे त्याच्यातनं नुकसानही होत असतं. ठीक आहे, त्या विषयावर परत केव्हा तरी बोलू. आता मी ते सांगतो. धन्यवाद.